सरकारच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार नागपुरात पार पडला। नव्या मंत्रिमंडळात महायुतीने विभागवार संतुलन राखल्याचं बघायला मिळतंय। जसं मी आत्ताच उल्लेख केला, नव्या मंत्रिमंडळामध्ये मराठवाड्याला 7 मंत्रिपदं दिली गेलेली आहेत, तर विदर्भाला 9 मंत्रिपदं दिली गेलेली आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री ही विदर्भाचेच आहेत। दुसरीकडे मुंबई आणि ठाण्याला 4, उत्तर महाराष्ट्राला 6 आणि कोकणाला 5 मंत्रिपदं मिळालेली आहेत, तर पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे 9 मंत्रिपदं मिळालेली आहेत। महायुती सरकारमध्ये 4 लाडक्या बहिणींना संधी मिळाली आहे। आज एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यात महायुतीतील 4 महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे। भाजपकडून परळी मतदारसंघातील पंकजा मुंडे, पर्वती मतदारसंघातील माधुरी मिसाळ, जिंतूर मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर अशा 3 महिलांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीवर्धन मतदारसंघातील अदिती तटकरे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे। दरम्यान महाशपथविधीनंतर राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा झाला, आनंद साजरा झाला। गेल्या 2 वर्षांपासून मंत्रिपदाकरता इच्छुक असलेल्या भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर रायगडमध्ये गोगावले समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू झाली। तिकडे कोल्हापुरामध्ये मुश्रीफ समर्थकांनी फटाके फोडले, सेलिब्रेशन केलं। गुलाबराव पाटलांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली म्हटल्यावर जळगावात सुद्धा जोरदार जल्लोष झाला। महायुती सरकारमध्ये यंदा शिवेंद्रराजे भोसले यांना संधी मिळालेली आहे, त्यामुळे साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटत जल्लोष केला। जामनेरमध्ये महाजन समर्थक आणि बीडमध्ये मुंडे समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केलेलं आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच असं झालंय की बहीण आणि भाऊ दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली। धनंजय मुंडेंचं नाव संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत नव्हतं, मात्र धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली आहे। तर भाजपकडून पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रिपदाची शपथ दिली गेलेली आहे। पंकजा मुंडे यांचं सुद्धा संभाव्य मंत्री म्हणून जी यादी भाजपकडून येत होती त्यात तरी काही पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं, पण भाजपकडून पंकजा मुंडे यांना शपथ दिली गेली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले। आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी घवघवीत यश मिळवलं। आता दोन्ही बहीण भावांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेली आहे। अनेक वेळा मंत्रिपदानं हुलकावणीच दिली भरत गोगावले यांना, पण भरत गोगावले यांना यावेळेला मंत्रिपदाची शपथ मिळालेली आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी